आता आपण कर्ज आणि व्याज याबद्दल माहिती बघू. आधी कर्जाची नोंद कशी करायची ते पाहू. तर डॅशबोर्डवर कर्ज या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर कर्ज नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा. सभासद निवडा. जो तुमच्या बचत गटाचा व्याजदर असेल तो व्याजदर निवडा. ज्या तारखेला कर्ज देत आहात ती तारीख निवडा. नोंद राहिली असेल तर मागच्या तारखेची नोंद देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर रक्कम टाका आणि नोंदणी करा या बटनवर क्लिक करा. कर्जाची नोंदणी झाली की नाही ते पाहण्यासाठी तो महिना निवडा. तुम्हाला कर्जाची नोंदणी दिसेल. डॅशबोर्डवर तुम्ही पाहू शकता दिलेले कर्जमध्ये 5,000 रुपये ही रक्कम दिसत आहे. आता व्याज भरणा करू. तर यासाठी व्याज या ऑप्शनवर क्लिक करा. ज्या महिन्याचे व्याज भरायचे आहे तो महिना निवडा. त्या महिन्याचे व्याज दिसेल. नंतर पे या बटनवर क्लिक करा. व्याज नोंदणी होऊन जाईल. व्याज नोंदणी करा या बटनवर क्लिक करून देखील तुम्ही व्याज नोंद करू शकता. त्यासाठी तो सभासद निवडा. महिना व तारीख निवडा. व्याज आपोआप दिसेल. त्याची नोंद करा. व्याज जमा यादी या बटनवर क्लिक करून पाहिजे त्या महिन्यामधील व्याज भरणा पाहू शकता. सप्टेंबर महिन्यामधील व्याज भरणा केला नसल्यामुळे तिथे लाल रंगात पे हा ऑप्शन दाखवत आहे. डॅशबोर्डवर जाऊन सभासद लिस्ट ओपन करून सभासदाच्या नावावरील सर्व उलाढाल तुम्ही पाहू शकता. म्हणजे कर्ज, व्याज, बचत आणि त्याचा तारखा देखील. आणि सर्व व्यवहार पारदर्शकरित्या हाताळू शकता.